या माळशिरस तालुक्यासाठी, अकलूजसाठी, माळा लोकसभा मतदारसंघासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी मी बघायला तयार आहे. मला देखील आपण आज टाकायची शंकरराव मोठे भक्ताचा नातो आहे. वाढवायचं काम आदरणीय मोठे दादांनी केले. अकलूजवरती आदरणीय मोठे दादा सरपंच म्हणून काम केलं, बाळदादांनी सरपंच म्हणून काम केलं, के.एम. पाटलांनी सरपंच म्हणून काम केलं, मी सरपंच म्हणून काम केलं. आम्ही सगळ्यांनी मिळून गावावर जीव लावला आणि आम्ही जेवढा जीव लावला त्याच्या कित्येक पटीनं तुम्ही सगळ्यांनी आमच्यावरती जीव लावला. आणि एक कदापि विसरू शकत नाही. सगळ्यांना आठवत असेल दादांचं भाषण. दादा नेहमी सांगायचं हा तालुका आणि गाव कसं प्रेम करत. दादा कुठल्या समारंभात केले होते आणि तिथे अनेक बायका ओवाळ्यासाठी उभ्या होत्या आणि जे ओळखताना तिथे एक मुस्लिम महिला आली. त्या ताटातलं कुंकू संपलं होतं. तिनं चर्चितला अडकिता काढला, स्वतःचं बोट कापलं आणि दादांना नाक वापरलं. हे प्रेम आहे या तालुक्याने या गावाने आमच्यावरती केलं. बोलो काम बोलो. दादा जेडपीचे अध्यक्ष होते. नाही काम येऊ सगळ्या मशीनच्या मागे लागले आणि आपलूला त्या काळात टॉल त्यांनी घातलं. बाळदादा जेव्हा सरपंच होते, जुन्या सगळ्या लोकांना आठवत असेल, आम्ही लहान होतो, हे समोरचे शॉपिंग कॉम्प्लेक्स दिसते आणि महावीर पथाच्या शेजारी असलेलं शॉपिंग कॉम्प्लेक्स, विनोदभाई बसले तिथं त्यांच्या घरासमोरचं शॉपिंग कॉम्प्लेक्स, हे पहिलं शॉपिंग कॉम्प्लेक्स दादांनी केलं आणि बहुजन समाजातल्या युवकांना स्वतःच्यावर पायावर उभरायचं काम बाळदादांनी केलं. बरोबर आहे. प्रगतीला सुरुवात झाली. अख्खं गाव हागणदारीला त्या किल्ल्यात जात. दादांनी ती हागणदारी बंद केली आणि स्वच्छता करून त्या ठिकाणी शिवसृष्टी उभा करण्याच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. पुढच्या पिढीला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून बाळदादांनी, उदय बापूंनी, रणजितदादांनी, मी मुलांना क्रीडा क्षेत्रात पुढे आलं पाहिजे म्हणून कुस्ती असेल, बास्केटबॉल असेल, कबड्डी असेल, हँडबॉल असेल, अशा विविध खेळात कायम स्पर्धा घेतल्या. 80-82 ला राज्याचा रोपमहोत्सव होता. ग्रामपंचायत लेवलला पहिल्यांदा त्यावेळेस राज्याच्या क्रीडा स्पर्धा झाल्या. स्कूल नॅशनल साकलूजला झाले. काय उद्देश होता याच्या मागचा की गावातली तंदुरुस्त पिढी झाली पाहिजे, मुलांचा खेळाचा घोडा निर्माण झाला. दादा सांस्कृतिक मंत्री असताना याच अकलूजमध्ये माझ्या गावातली मुलं कला क्षेत्रात सुद्धा पुढे आली पाहिजे म्हणून वर्कशॉप घेतले. आदरणीय उदय बापूंनी, रणजितदादांनी अनेक वर्ष एकांकिका स्पर्धा घेतल्या. त्यातून अनेक कलाकार घडले. त्यांचे आपण सत्कार सुद्धा मागे केलेले. कोण चित्रपट सृष्टीत काम करते, कोण लिखाणाचं काम करते. उदाहरण द्यायचं झालं तर अजय तपकिरे इथंच शिकला, कलाकार बनला. असे अनेक कलावंत आहेत. नाव घ्यायचं म्हणलं तर वेळ पुरणार नाही. म्हणजे विकास करत असताना चांगली पिढी घडली पाहिजे, मुलांना नवीन नवीन वाटा मिळाल्या पाहिजे. दादा नेहमी आम्हाला सांगतात की कॉलेज करायचं असेल
तर मुलांना लगेच नोकरी मिळेल असे कॉलेजेस काढा. म्हणून कॉम्प्युटर कॉलेज काढलं. आज निमगावची आपली मुलगी आहे, ऍपल कंपनीत काम करते. वडिलांना एक विस्तार नाही राहिला तर आज ऍपल सारख्या कंपनीत काम करते. कुणामुळे घडलं? दादांनी विकासासाठी आम्हाला दूरदृष्टी दिली, काय करायचं म्हणून सांगितलं. आज त्या मुलीनं स्वतःची जागा घेऊन आई वडिलांना बंगला बांधून दिला. हा विकास आम्ही केला. विश्वास काय असतो जनतेचा? दादांनी एकदा मिटिंग घेतली, मी पहिल्यांदा उत्सुक करून झालो आपल्याला. शिवरत्न वाटल्यावर बैठक झाली, गावातील सगळे नागरिक आले होते. दादांनी विचारलं कसं करायचं, काय काय पाहिजे गावामध्ये. सगळ्यांनी सांगितलं. दादा टपऱ्या झाले गावात, गाव घाण दिसतंय. दादांनी मला बोलवलं, बाळादादांना बोलवलं आणि काय करता येईल विचारलं. मी सांगितलं जेवढ्या शासकीय जागा आहेत त्या ग्रामपंचायतीला मिळाल्या तर त्या ठिकाणी त्याचं पुनर्वसन करता येईल आपल्याला. सगळे टपरीधारक बोलवले. आदरणीय बाळादादांनी सुमित्रा पतसंस्थेतून तुम्हाला कमी व्याजदरात लोन उपलब्ध करून देतो आणि दोघांनी मला आदेश दिला 6 महिन्याच्या गाळे बांधून झाले पाहिजे. मी होकार दिला. विठ्ठलराव गायकवाड सरपंच होते, राष्ट्रीय सरपंच होते, दालामोरे सरपंच होते, आमची वाडी होती, के पाटील आम्ही होतो. त्या विश्वास कसा असतो बघा. ठरलं त्या बैठकीमध्ये, लोकांनी एका रात्रीत टपऱ्या काढल्या, पूर्ण गाव साफ केलं आणि आम्ही सुद्धा त्याच विश्वासाने 6 महिन्याच्या सगळ्यांना गाळे दिले. आज जर सरकारी दवाखान्याच्या तिथं गेला, आंबेडकर चौकामध्ये गेला, सदभाव चौकापासून तिकडं कारखान्याच्या पंपापर्यंत गेला तर एक सुद्धा टपरी दिसणार नाही. सगळे स्वतः खटामाटाचा व्यवसाय करतील आणि पूर्वीच्या पेक्षा दुप्पट व्यवसाय आज सगळे लोक या ठिकाणी करतात आणि ते रोजगार उपलब्ध करून दिला. एवढ्यावर समजेल नाही. आमची पिढी आलेली आम्ही काम करतोय. म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून, शिवपार्वती ट्रस्टच्या माध्यमातून, शिवरत्न शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेले 4-5 वर्ष झाले आम्ही जॉब फेअर घेतोय आणि अनेक मुलांना पुण्या, मुंबईमध्ये, बेंगलोरमध्ये नोकऱ्या कशा मिळतील या दृष्टिकोनातून काम करतो. त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळवतो. गेल्या वर्षापासून आपण उपक्रम सुरू केला. आम्ही परवा दिवशी सुद्धा वाड्यात केलो. युवकांसाठी आणि महिलांसाठी आणि आपण माझ्या बचत गटाच्या पायावर उभा राहता येईल अशी प्रदर्शनं देशभरात दाखवणार. त्यांना या ठिकाणी आल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं करणार, कुठल्या बँकेकडून लोन लागत असेल लोन उपलब्ध करून देणार आणि त्यांनी तयार केलेलं प्रोडक्ट त्यासाठी विक्रीसाठी सुद्धा मोक्याच्या ठिकाणी इमारत बांधून उपलब्ध करून देणार. ते केल्या, हा विकास केल्या. अलीकडे बोलतात इकडं नेलं तिकडं नेलं, हे केलं ते केलं. आम्ही अकलूज मध्ये अनेक महिला की जे घरी बसून काम करतात, कधी गाजावाजा केला नाही. आतापर्यंत हजारो शिलाई मशीन वाटलेलं आहे. मुलींना सायकली दिलेल्या आहेत शाळेत शिकायला. शालेय साहित्य वाढलेलं आहे. दादांच्या वाढदिवसाला तर दरवर्षी अख्ख्या महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघात जिथं जिथं मागणी तिथं आम्ही वह्या द्यायचं काम केलेलं आहे. मुलींना बारा आणि कुस्ती केंद्र आपण सुरू केलं. कुठल्या क्षेत्रात मुली मागं राहिल्या नाही पाहिजे, मुलं मागं राहिली नाही पाहिजे हे आपण काम केलं. हा आजपर्यंतचा विकास झालेला. पूर्वी ग्रामपंचायत होती, आता नगर परिषद झालेली. म्हणजे अकलूजचं दुसरं पर्व सुरू झालेलं आहे. नवीन पिढीच्या भाषेत बोलायचं झालं म्हणजे जे 25च्या आतली पिढी आहे
त्यांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर अकलूज 2.0 सुरू झालेला आहे. आम्ही तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो, आपलं गाव हे देशातलं सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर गाव असेल, एक सुद्धा कचरा दिसणार नाही. व्यापाऱ्यांना सांगतो, आजपर्यंत तुम्ही सुरक्षित व्यापार करत आलेला, तुमच्यावर कोणतेही नगरपालिकेचे कर वाढणार नाही. मी शिवभगवान नगराध्यक्षांना आणि सगळ्या बॉडीला सांगतो, निवडून आलेलाच आहे 27 चे 27. नगरपालिकेचा पहिला ठराव करायचा निवडून आल्या जी काही शासनाची कर रचना आहे ती बंदा ती आहे मोठ्या महानगरपालिकेच्या आसपास असलेल्या नगरपालिकेच्या उत्पन्नानुसार ती वसुली केली जाते कर. तर तुम्ही पहिला ठराव करायचा आहे की ते दर अजून खाली आणा. त्याचा पाठपुरावा करायचं काम आमदार उत्तमराव जानकर साहेब आणि रणजितदादा तिथं सभागृहात करतील आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार पाठपुरावा कुठल्याही व्यापाऱ्याकडून जादा कर आकारला जाणार नाही. उलट खायला सुद्धा शासनाला भाग पडून कमीत कमी कर कसा केला जाईल या दृष्टिकोनातून कायद्यात बदल करवायचं काम आम्ही सगळी मंडळी मिळून करू. गावात अनेक रिक्षा आहेत. अजून एक स्वप्न आहे की गावाच्या महिलांना सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे. बॉडीला विनंती राहील, प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून इथून पुढं इलेक्ट्रिक रिक्षा सुद्धा गावात आल्या पाहिजे. आणि विशेषतः महिलांसाठी आपण ती पुरेशी महिला ड्रायव्हर झाल्या पाहिजे. महिलांनी त्यांची वाहतूक केली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना जुन्या मध्ये लोकांना आठवत असेल, खुले नाट्यगृह होता. अंदाजी नगरपालिकेची बिल्डिंग आहे तिथं खुलं नाट्यगृह होतं. आदरणीय बाळासाहेबांपासून सुरुवात झाली, मी आणखी पाटलांनी पाळलं. त्या खुले नाट्यगृहामध्ये राहिलेला आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून ते छत तुम्ही टाकून घ्यावं आणि नाम मात्र दरात अकलूज मधल्या गोरगरीब जनतेच्या मुलांची मुलींची लग्न तिथं झाली पाहिजे. याची अंमलबजावणी पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही करा. आणि शासन तुम्हाला निधी देत नसेल तर मी आहे, उत्तमराव जानकर काम आहे, आमच्या तिघांचा फंड वापरायचा. कोणाच्या दरवाज्यात सुद्धा जायची गरज नाही. आज माझ्या मोठ्या बहिणी आले दिली बोलू गावची लई इच्छा आहे. दिदी म्हणते गावासाठी काय. अरे इलेक्शन चालू झाल्यापासून संपत आलं इलेक्शन, तरी बाळाला आणि पहिल्याशिवाय यांना काही दिसतच नाही. विकासावर बोला म्हणलं एक महाशय अनेक वर्षांनी अकलूज मध्ये उभं आणि तत्वज्ञान दिलं की अकलूजचं स्टँड हे बाहेर गेलं. अकलूज मध्येच पाहिजे होत. अरे बाबा, तिथनं एसटीच्या फेऱ्या किती होत माहितीये का? दोन्ही इथलं बंद नाही केलेलं अकलूज पाहिजे. ज्ञान नाहीये त्यांना. त्या जुन्या स्टँड मधून या भागातून जाणाऱ्या गाड्या जातात, नवीन स्टँड मधून
पुण्याच्या दिशेनं आणि इकडं पंढरपूरच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या जातात. तुम्हाला माहिती का किती गाड्या आहेत नागपूरमध्ये येतात? नवीन स्टँडला 173, जुन्या स्टँडला 121, 50 एवढ्या गाड्या आहेत. सकाळी 6ला एसटीची वाहतूक सुरू होती, रात्री 12ला संपली. सगळ्याचा जर हिशोब काढला तर 2.5 मिनिटाला एक बसची भेट होती. आता कल्पना करा, जर नवीन स्टँड नसतं, हे रस्ता केवढा आहे तिथला, जुन्या स्टँडच्या तिथला, तर 2.5 मिनिटाला आत्ताच मर्शी चौकात सगळी वरडायला लागली, शिस्त लावा, ट्रॅफिकला शिस्त लावा. त्या गावात काय अवस्था झाली असती, येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतल्या मुली असतील, मंडईमध्ये येणाऱ्या माता भगिनी असतील, त्यांचे काय हाल झाले असते हो. 30 वर्षांनी आठवलं येणार. अरे विजय चौकात गाडी किती आहे तरी बाळांनो सांगा रे. इथून दुकानं किती आहेत सांगा बरं सगळीजण. कोण तर म्हटलं रौनक होती इथं, बाजार तळवता तेव्हा. कसला बाजार तळवता? आठवडा बाजार. यांच्या भाषणाचा मुद्दा काय? दररोज रौनक होती. अरे आठवडा बाजार आठवड्यातला एकदा बघतो. आणि गावाला अडचण व्हायला लागली, गाव विस्तारलं पाहिजे, विकास झाला पाहिजे, आणि लोकांच्या सहमतीने स्टँड तिकडं नेलं. लोकांच्या सहमतीनं आठवडा बाजार गावाच्या बाहेर नेला का? आता गावाच्या आत झालाय, ते सुद्धा कमी पडायला लागलेलं आहे. आता आम्ही अनेक ठिकाणं कशी निर्माण करता येईल हे बघतोय. कोणतं भाषणामध्ये म्हणलं का त्यांनी व्हिडिओ क्लिप बघितली, मॉल आणणार. अरे बेट्यानो, उदय बापूंनी 30 वर्षापूर्वी शिवशंकर बाजार उभं केलं, आणि खासगी नाही सहकारी तत्वावर लोकांच्या इथं बसलेल्या अकलूज मधल्या प्रत्येक नागरिकाच्या शेअरवर उभं केलं ते. आणि स्वस्त धान्य देतो, आम्ही देतो, विविध वस्तू देतो. दादांनी दूरदृष्टी ठेवली, शिवसृष्टी केली. मी दादांच्या मागे लागतो, दादांच्या पर्यंत आता हे केलं पाहिजे, आणि बाळदादांच्या कल्पकतेतून आपण शिवसृष्टी उभा केली. आज 1 लाख लोक तिथे येतात, पर्यटन करतात. लहान मुलांचे शाळेच्या ट्रिप येतात, आणि इतिहासाचे धडे शिक्षक लोक त्या किल्ल्यामध्ये शिकवतात. हे आम्ही केलेलं आहे गावासाठी. 1972 साली साहेब आमदार होते सकाळमध्ये, त्यांनी आदेश दिला त्यावेळेच्या सरपंचांना, सामोजीराव देशमुख साहेबांना. मी पत्र वाचलेलं आहे, अजून सुद्धा रेकॉर्ड मध्ये ते पत्र आहे. गाव वाचते 1972 साली, गावासाठी गावठाण झालं पाहिजे. 99 साली जेव्हा मी सरपंच झालो, उपसरपंच झालो, त्यावेळेस दादांनी सांगितलं तुला 3च काम आहे. गावात टपऱ्या भरून लोकांना गाळे बांधून द्यायचे, नवीन पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे, आणि गावठाण झालं पाहिजे. गावठाण केलं, मंजूर झालं. परवा कोणतरी एक तज्ञ झालाय, उत्तमराव जसे म्हणले, अनेक डबडे गेले, त्यातलं एक बारकं डबड आहे. त्याला तत्वज्ञान सांगितलं त्या बारक्या डबड्या 971 प्लॉट झाला काय, आकडेवारी माहित नाही त्यांना. अरे बेट्या 738 प्लॉट आहे, त्यातले फक्त 550 वाटप झालेले, आणि फक्त 200 लोकांचं जे ओबीसी आणि ओपन आहे त्यांच्याकडून शासनाने नाममात्र, आम्ही नाही, तलाट्यानं रितसर पावती घेऊन त्यांना दिल्या. ह्याच्यावर सध्या कालवा करते. यांचं काय झालंय, नाही कशी जागा मिळते. अरे बाळांनो, 2 वर्षापूर्वी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि मी आणि शिवगावला आम्ही बैठक घेतली या सगळ्या प्लॉट धारकांची. त्यांना विनंती केली, आता आपली नगरपालिका झालेली आहे,
आणि तुम्हाला जादा निधी मिळणार आहे. आणि आपल्या गावामध्ये सरकारी जागेमध्ये अनेक अजून गरीब माणसं राहतात. तुम्ही जर सहकार्य केलं तर आपल्याला आता तुम्हाला एक प्लॉट मिळणार आहे, तर तो मिळेलच. तुमची कुटुंब वाढलेली, गावात अनेक कुटुंब अजून सरकारी जागेत राहतील. त्याला प्रत्येकाला घर देता येईल, आपल्याला मल्टी स्टोरेज बिल्डिंग बांधता येईल, फ्लॅट सिस्टीम करता येईल, राहायला देता येईल. त्या लोकांनी संमती दिल्यावर आता शासकीय जे काही सोपस्कर पूर्ण करायचे असते, कागद पूर्ण करायचे असते, या सगळ्या 500 लोकांना विश्वासात घेऊनच चालू केलेलं आहे. आणि 100% मी या ठिकाणी शब्द देतो, पुढच्या इलेक्शनच्या आत हे सगळेच्या सगळे आणि जे जे सरकारी जागेत गावातली लोक राहतील त्यांना सगळ्यांना हक्काचं घर, पक्क घर, फ्लॅट सिस्टीम दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. पुढच्या वेळेस मतच टाकू नका, हे नाही दिलं तर एक मत द्यायचं नाही आम्हाला, शब्द नाही बाळगला तर. अजून एक भीती उठवली, अकलूज. किती जणांना जुना अकलूज पाहिजे? जुना अकलूज म्हणजे अकलूज, बागेची वाडी, संग्रामनगर, आनंदनगर, यशवंतनगर, चौरसवाडी, सवरगाव, माळेनगर आणि माळेवाडी हे झालं गाव. तिथं कुणाचे वाद होते? पूल आणि मालक, कारखाना आणि वाद. कधी शासनानेच परवानगी दिली शेती विकायला, त्यातून प्लॉटिंग झालं. प्लॉटिंग झाल्यावर लोकांनी जागा घेतल्या, परत शासनाने बेकायदेशीर ठरवलं. हे अनेक वर्षाचं भांडण चाललं. अगदी सुप्रीम कोर्टामध्ये कोर्ट कचेरी. गेले 5 वर्ष झालं आम्ही आपलाही धारक, प्लॉट धारक संघटना काढली. अकलूज मधल्या प्रत्येक एरियातली माणसं त्या संघटनेत. आमदार दादांच्या मार्गदर्शनाखाली पहिली मीटिंग ऑफिशियल कागदावर नोंद असलेली मंत्रालयामध्ये तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटलांच्या उपस्थित लावली. दादांनी त्यावेळेस आदेश दिले आणि कचरे म्हणून अधिकारी अपॉइंट झाले. त्या प्लॉट धारकांमध्ये 50% लोकांची नावावर जमिनी झाल्या प्लॉट. राहिले 50%. मागच्या 3 महिन्यातच बैठक घेतली बावनकुळे साहेबांनी, आणि बावनकुळे साहेबांनी सुद्धा आदेश त्यांच्या सचिवांना दिला की पूर्ण वेळ अधिकारी द्या आणि हा विषय संपवा. नशिबाने असं झालं की जे अधिकारी आपल्याकडे आला त्यानं महिनाभर कामकाज केलं, त्याचं प्रमोशन झालं, ते निवड केली. आता इलेक्शन संपलं की पुन्हा बावनकुळे साहेबांच्या मागे लागणार आहे आणि प्रत्येक प्लॉट धारकाला त्याचं हक्काचं कागद मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. देणारच त्यांना. आणि नुसतं अकलूज पुरतं बोलत नाही, 9 गावांचं बोलतोय मी सगळ्या. मग अशी कोणतं MIDC वर बोलतो मी क्लिप मध्ये सुद्धा आहे. MIDC वर लय बोलते काय केलं मुख्यमंत्र्यांनी MIDC का. पहिला खासगी उद्योगदारांनी आणला, मोठे दादा. आणि त्यावेळेस दादांनी ठरवलं होतं की पिसेवाडीला मोठी MIDC उभी करायची किंवा सदाशिवनगरला करायची. जो मेन रोड आहे त्या मेन रोडला MIDC उभी करायची. आपला तालुका 22 गावं सोडली तर पूर्ण बागायत तालुका. दादा ज्यावेळेस मंत्री होते, मी हे 90च्या दशकातली गोष्ट बोलते, त्यावेळेस देशामध्ये रस्ते करण्यासाठी, उद्योग उभा करण्यासाठी खासगी जमिनी घेतल्या तर त्यासाठी कायदा नव्हता. अल्प दरात सरकार घ्यायचं, मनात आले की घेतलं, ताब्यात तिथं केलं, तुटपुंजी रक्कम मिळायची. तेव्हा आपल्या सगळ्यांनी सांगितलं दादांना येऊन, दादा आमचं नुकसान होते, आम्हाला काय मिळत नाही कोरोनाला, म्हणून त्यावेळेस थांबलं. पुन्हा रजनीदादांनी सुरू केलं आणि येळीवला MIDC मंजूर करून आणली राज्य शासनाकडून. आता एवढे वर्ष का लागली? अहो आतापर्यंत
सुप्रीम कोर्टापर्यंत त्या शेती महामंडळाच्या जागेचे वाद सुरू होते. हे सगळे वाद संपल्यानंतर आता शासन शेती महामंडळाच्या जागा या सर्वसामान्य लोकांसाठी, मूळ मालकांसाठी किंवा एखादा प्रोजेक्ट राबवायला असेल तर त्या द्यायला सुरू. मागच्या 3 महिन्यापूर्वी बैठक झाली, तर त्या बैठकीत एक महसूल खात्याने मेक मारली की जागा ही MIDC ला कायमस्वरूपी मिळणार नाही, भाडेतत्वावर मिळेल. आता ती आज शिथिल करून घ्यायची, कारण का MIDC ला मिळेल. उद्या जर बेलारगाव तुम्हाला कोणाला तिथे उद्योग टाकायचा असेल तर लोन कोण देणार, ती जागा भाड्याची. म्हणून दादांनी आता प्रयत्न करतोय, आमदार साहेब प्रयत्न करतोय की ती आज शिथिल करा, ती पूर्णतः MIDC ला द्या. आणि नक्कीच तुम्हाला खात्रीशीर सांगतो, आजपर्यंत आम्ही मोहिते पाटील कुटुंबाने आणि त्यातल्या मोठे दादांनी आम्हाला एक शिकवण दिलेली, झाल्याशिवाय सांगायचं नाही. आजपर्यंत अनेक कॉलेजेस केले. आता अकलूज मध्ये मुलं आयुर्वेदिक डॉक्टर झाले पाहिजे म्हणून आपलं आयुर्वेदिक कॉलेजला मंजुरी आलेली आहे. आता आपण गिरजणीला आयुर्वेदिक कॉलेज सुरू करतोय आणि त्या ठिकाणी लोकांना मोफत आयुर्वेदिक उपचार द्यायला आपण सुरू केलेले. आणि आता आपली मुलं तिथे डॉक्टर होती. एक उद्योग आणणार आहे लवकरच, 1 वर्षाच्या आत एक उद्योग माळशिरस तालुक्यात सुरू करणार आहे. रणजितदादा, मी आणि उत्तमराव जानकर आम्ही सुरू करणार आहे. त्यातून रोजगार देणार आहे. काय माहिती नाही, मोकळ्यात बोलायचं, श्रीपूरला करणार आहे. नुसते मोकळ आहे. 5 वर्षात केट्यान का केलं नाही? संस्था आदरणीय बाळदादा आणि मी या अकलूज मधल्या प्रत्येक माणसाला माहिती कुठल्या कुठल्या पतसंस्था पहिल्या डुबल्या. नाव सांग. व्यंकटराव माने पाटील पतसंस्था, अकलाई ग्रामीण पतसंस्था, गणेश नागरी पतसंस्था, जयराज नागरी पतसंस्था या बुडाल्या. यांनी गैरविश्वास अकलूज मध्ये निर्माण केला. यांनी साखळी लावली आहे. भीतीचं वातावरण निर्माण झालं. हे जर भीतीचं वातावरण झाल्यानंतर ह्याचा फटका महावीर पतसंस्थेला बसला. महावीर पतसंस्थेचा फटका बसला की रत्नप्रभा देवी पतसंस्थेला बसला. आणि रत्नप्रभा देवी पतसंस्थेला फटका बसला की बाळदादांकडे बसला. सुमित्रा पतसंस्थेमध्ये विजय पतसंस्थेत बसला. फटका बसला म्हणजे काय? लोकांनी भराभर पैसे काढले. तर गरज तर वाटलं होतं ना, आणि 80% लोकांना ते वसूल व्हायला पाहिजे का नाही? कायदा बी असा आहे की ठेवीदाराचे पैसे संचालक मंडळाने लगच्या लगेच द्यायचे, परंतु कर्जदाराला एवढ्या सवलती आहे. दादांकडे संचालक मंडळाने कोर्टात होते कायद्याप्रमाणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदा बनवलाय, ज्यांनी आमच्यावर केसेस टाकले, आम्ही पाळतोय सगळ्या. आम्ही विजय मल्ल्या झालेलो नाही, इथंच आहे. दोघही दररोज सगळ्यांना भेटतो. अख्खं संचालक मंडळ भेटत. कोणाचं आजपर्यंत लग्न अडवणूक केलेली नाही, कोणाचं शिक्षण, कोणाचं दवाखाना अडचण येऊन दिलेली नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना ठामपणाने सांगतो, आम्ही दोघं 1 रुपया व्याजासहित त्या ठेवीदारांचा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही चोर नाही यांच्यासाठी. ही मंडळी या इलेक्शनला भेटली. आता ही पुढच्या इलेक्शनलाच तुम्हाला तोंड दाखवणार आहे. जिथं आपण बसलोय सगळीजण, ते विजय गणेशोत्सव मंडळ, शोधता गणेशोत्सव मंडळ, गणपती बाप्पा आहेत तिथं. त्याचं सोनं कुठं आहे जरा विचारावं, जरा माहिती घ्या. त्याचे पैसे कोणाकडे विचारा. पोरं सांगतील चौकात द्या, आमचे विजय चौकात सगळे. दादा कोर्ट ठेवीदार कर्जदार जर न्यायचं म्हणतो कोर्टात, त्या PDM ला पैसे द्या, त्या पोलिसाला पैसे द्या, त्याला पकडायचा कर्जदाराला, तिथं न्यायचं.
5,000 सोडून देते आणि इकडे आम्ही 5-5 लाख 10-10 लाख देतोय ठेवीदारांना. दिलंच पाहिजे, जबाबदारी आहे आमची. आमच्या तोंडाकडे बघून लोकांनी पैसा ठेवला. आम्ही बोलून नाही चाललो, जबाबदारीपासून लाभ दिलेलं नाही, जाणारही नाही. आपण सांगतो तुम्हाला सगळ्या. तर हे बघितलं नाही या संस्थांनी किती जणांचे आयुष्य उभं केले, किती जणांचं शिक्षण पूर्ण केलं, किती जणांचे दवाखाने पूर्ण केले. नाही केलं का कोणाचं इथं बोलायचं, नुसतं आरोप करायचे. अरे नगरपालिकेचे इलेक्शन आहे, बाजाराचं इलेक्शन नाही, भयाचं इलेक्शन नाही, ही उभे आहे ना, आम्ही उभं नाही. तर फिरून 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 तिथंच बोला, चालते, काय हरकत नाही. अजून एक बोलायचं तज्ञ यांच्यातील बारकडं या संग्रामनगर पासून संग्रामपर्यंत तुम्हाला माळशिरसला जायला लागते. तहसील कचेरीत, पंचायत कुठल्या रस्त्याने जाता, इकडून जाताना पाहिजे वाडीवर त्या पुलाचं बांधकाम कुणी पण पडले एवढे दिवस झाले. ते अपघाती म्हणून डॉक्टर आहेत, त्यांचे डोळे गेले, 5 जणांचे हातपाय गेलेले तिथे ऍक्सिडेंट. पुणे अडवले, जरा चौकशी करा कोणी पूल अडवले. माझ्याकडं MSRDC महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने लेखी उत्तर दिलेलं आहे पुणे अडवले. आणि ही लोक तुम्हाला विकासाच्या गप्पा मारतील गावामध्ये. ते माझी कोण आहे ना तालुक्यात आपल्या, त्याला विचारा, तुम्ही ज्यांना घेऊन फिरता त्यांनी रस्ता काढून ठेवला. उद्या नागपूर मधल्या युवकांना एक पर्यटन स्थळ सांग, त्या पुलावर जायचं, बागेच्या वाडीच्या उभा राहायचं पुलावरती. उद्या वर जायचं, ट्रॅफिक जास्त असते. एकदा डावीकडे बघायचं, एकदा उजवीकडे बघायचं. डाव्या बाजूला नामदेव वाघमारे आणि त्यांच्या कुटुंबियांची जागा आहे, आणि पुढं सरपंच कृष्णराज माने आणि बोले कंपनीची जागा आहे. दुष्काळ पडला, नाना तुम्ही सगळ्यांनी मोठे पण दाखवलं. वाघमारे कुटुंबात मागं गायकवाड कंपनी आहे, बोले कंपनी आहे. गावाला पाणी प्यायला मिळालं पाहिजे, मोडलं पाहिजे. वडावाटा केला नाही तुम्ही, सोपे डाव्या बाजूला. आता उजव्या बाजूला बघायचं, नाला आहे, नाला की डायरेक्ट आनंद नगर मध्ये पुन्हा शेती आहे डाव्या बाजूला. एवढं कुचक्या विचारसरणीची माणसं बघवत नाही शेतकऱ्यांना वगैरे आहे. मागं गायकवाड आहे, फुले आहे, बारकी बारकी शेतकरी 1 एकर 2 एकर वाली त्यांनी मोठं मन होऊन वडावाटा केला. यांनी तर सिमेंटचं पाणी सोडले त्या वड्यामध्ये, म्हणजे पुढच्याची सगळ्यांची शेती बादच झाली पाहिजे. आणि ती गावचा विकास करणार आहेत आपला. तिथं बडाया मारायला लागली. आणि आपलं सरकार इथला नीट ऐकवायला नाही व्हिडिओ. आपलं सरकार आहे, कॉन्स्टेबल सुद्धा महायुतीच्या इतरांच्या येणार नाही इतकी व्यवस्था आपण म्हणून
की आपण तुम्ही करत नसता आपल्याला ऐकलं का माझं नाही भाषण आधी अलीकडे काय जेन्सीच नवीन पिढीचं ए टेक्नॉलॉजी नाही आहे भाषण यायचं की मी एक सुद्धा अधिकारी माळशिरस तालुक्यात कॉन्स्टेबल सुद्धा म्हणजे पाटीलला देणार नाही म्हणजे ओळखणार आणून देणार नाही ही भाषा आहे दहशत कोणाची संग्रामनगर बसून अकला येईपर्यंत पेट्याला 5 वर्षात रस्ता काय केला नाही सगळे भ्रष्ट अधिकारी आणून बोले का तर त्यांनी पैसे खावे आणि त्यांच्याकडून याला खावं दर्शनी भाषा कोण बोलते मी बोलतो काय ते बोलते लावले पुढचा व्हिडिओ आणि नीट लावा चांगल्या थोडा इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे असा चाललेला नाहीये चांगल्याला थोड्या इथपर्यंत आलाय आम्ही धमकी देणारा नाही तो जो धमकी द्यायला लावणार तेव्हा भर चौकात नागरा करून पाठवू भर चौकात या ठिकाणी सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सातपुतेचं वाटलं तर कुणी काही करू शकत नाही बरं बाबा ती मी महाराजाची क्लिप आहे नाहीतर परत म्हणायची मी घेईल कोणाचा दर्शन आहे कोणाचं दर्शन आहे आम्ही कधी ही भाषा बोललो का पुरस्कारांना माळशिरस तालुक्यातल्या कुणाला बोललो का ही भाषा आम्ही प्रेमच केले हो तुमच्या सगळ्यांवरती आज परिणाम पाच पैसे तालुक्याला घेऊन देणार नाही अरे 600 कोटी रुपये रणजितदादा शिवबाबा आणि जानकर साहेबांनी आपल्यासाठी आणले 5 रुपये आणून देणार नाही अरे आमच्या आजोबांपासून आतापर्यंत काय आम्ही मला काही खूप बोलले मला घोड्यांची आवड आहे घोड्याच्या अंगात 72 फळे असतील त्याच्यावर मान टाकून बसणाऱ्याच्या अंगात 73 फळ्या लागतील आणि त्या सगळ्या आमच्यात आहेत कुठलं काम कसं करून घ्यायचं आणि कसं आणायचं कळतंय आम्हाला तू शिकवायचं नाही आणि तुला एकटा नाही या सोलापूर जिल्ह्याने 2 बंदा दाखवलेला आणि आम्ही 3री टाइम आहे त्याने बॉडी आणायची 3रा व्हिडिओ लावली आणि चिंता नका करू तुम्हाला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना एक साधी चिठ्ठी पाठवा माझ्याकडे साधी चिठ्ठी पाठवा केस न करता कार्यक्रम लावतो माझी नका करू ये कौन है तोतला भाई मी म्हणत नाही दिली खान्ना असंच करायला लागेल जनता म्हणते कोणाचा दहशतवाद आहे याचाच आहे तुम्ही बघितलेले तर मी बोललेलं नाही की बोललेले आणि हे जनरेटेड नाही आहे आणि मगाशी आमदार साहेब बोलले वाड्याच्या सुद्धा भाषणात बोलले की अख्ख्या तालुक्यामध्ये अनेक 2 नंबर धंदेवाल्यांना प्रमोशन आहे जानकर साहेब काल दसूरला एक रेड पडली कस्टम डिपार्टमेंट
मुख्य आरोपी फरार झाला, कुठं बातमी नाही काय. तो अकलूज मधला व्यक्ती आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा गांजाचा व्यापारी. आणि या लोकांचा वर्ग असता त्याच्यावर, त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही, पोलीस डिपार्टमेंट काही करू शकत नाही. एवढं प्रेम आहे त्याच्यावर. का पार्टनरशिप आहे माहिती नाही मला. मागच्या महिन्यामध्ये अकलूज यशवंतनगर मधून अनेक मुलांनी तलवारी घेऊन फिरली. शनी मंदिरापाशी सगळे 4 मित्र गांजावरून काय बी नसलं म्हणजे एकामेकाचं जमत नव्हतं, त्यातलं एखादं मरण त्या चौघांनी एवढं व्यसनाधीन करायला सुरुवात केलेली आहे अकलूजमध्ये. भविष्यात अकलूजमध्ये ड्रग्ज येतील एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला हे सगळे सुसंस्कृत उमेदवार विजयदादांच्या पॅनलचे पाहिजे का ते सगळे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक नगरसेवक करायचे, ते गावाने ठरवायचे. आपल्या पिढ्या बरबाद करायचे का बाळादादांनी जे संस्कार केले, विजयदादांनी जे संस्कार केले ती पिढी वाढवायची. तुम्ही ठरवा. इथं बोललं सगळे पोल्ट्रीवर. आता तुम्हाला पोल्ट्रीचं काय माहिती रे बाळा. 100 रुपयाच्या शेअर्सवर सहकारी संस्था उभ्या राहिल्या. 4 पोल्ट्री होत्या माझ्या मान्य करतो बंद पडल्या. त्याच्या मागचा इतिहास माहिती. सहकारी तत्वावरच्या या पोल्ट्र्या या महाराष्ट्राला कायला येतं. आपण मुंबईला 4 लाख अंडी दररोज पाठवत होतो माळशिरस तालुक्यात, बरोबर आहे. 6 लाख कोंबड्या होत्या. 94-95 ला या भाजप सरकार आलं महाराष्ट्रामध्ये आणि त्यावेळेस गप्पोरो नावाचा रोग आला आणि त्यात अनेक कोंबड्या मेल्या. यांना शेतकऱ्याचं धंदा कसा चालवायचा हे माहित नाही, शेतकऱ्याला मदत कशी करायची माहित नाही. त्यांनी मदत केली नाही. त्या अर्थकारणाच्या अडचणीत आल्या पोल्ट्र्या त्या महाराष्ट्रातली नुसतं आपण नाही, अख्ख्या महाराष्ट्रातल्या सहकारी तत्वावरच्या पोल्ट्र्या बंद पडल्या. माझी विनंती आहे गोरे साहेबांना, राज्याचा कुठलाही मंत्री हा मंत्री झाला की कुठल्या पक्षाचा असतो त्या राज्याचा मंत्री असतो आणि त्याचं पालकत्व असतं. तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालक आहात. तुमचं वागणं बोलणं या जिल्ह्याचं पालकत्वाचं असावं अशी अपेक्षा एक जिल्हा होतो. माझं खुलं आव्हान आहे पालकमंत्र्यांना आणि माझ्या आमदाराला, दोघांनी एक पोल्ट्री 10,000 कोंबड्याची टाकवून दाखवा, 5 वर्ष चालवून दाखवा आणि ती पण सहकारी तत्वावरची खाजगी नाही टाकायची. पालकमंत्री महोदय तुम्ही 14 वर्ष झालं आमदार आहात, मान ठेवायचं. 16 एक संस्था काढली का तुम्ही सहकारी तत्वावरची? एक संस्था काढली का खाजगी तत्वावरची? 4 माणसाला हाताला काम दिले का? आधी पोल्ट्री काढून दाखवा, बाकीच्या उद्योगांवर आम्ही बी केले, विकास केलाय, संस्था काढली, लोकांच्या हाताला काम दिले. परंतु 2009 सालापासून आम्ही सत्तेत नाही, तरी सुद्धा आम्ही थांबलेलो नाही. आम्ही सगळे बोलतोय, आमचे सगळे सहकारी पडतील आणि आम्ही काम करतोय. त्यांच्या शिक्षणावर पहिल्या दिवसापासून शिक्षण चालू आहे. त्यांनी उत्तर दिलं. मी जेव्हा उमेदवारांची मुलाखती घेत होतो त्यांना मी सहज विचारलं ताईंनी सांगितलं मला शाळा सोडावी लागली, माझ्या आई वडील मजुरी करत होते, परवडत नव्हतं. आता इथे सगळ्या माता भगिनी बसले,
जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न लवकर का करणार? पोरग शिकवत बसता ग्रॅज्युएशन करून, मुलीचं लग्न लवकर का करणार? खर्च लागतो म्हणून तुमच्या मागे तिला शिक्षण सोडायला होतं. तसं झालेलं. तर त्या अकलूज मध्ये त्यांना प्रत्येक गल्ली बोलून म्हणायचे गावात, त्यांचा अख्खं कुटुंब ते सेवा करतं. निरंकारी बाबांच्या संस्थेत काम करतात, दरवर्षी रक्तदान शिबिर करतात, वर्षातून एकदा ते कुटुंब त्या संस्थेच्या माध्यमातून अकलूज मध्ये स्वच्छता अभियान राबवतात. सगळीकडे त्यांचं शिक्षण काय, लिहिता वाचता येते. आता मी जंत्रीच वाचून दाखवतो. त्यांनी मोठी उदाहरणं दिली, वसंतदादांचं दिलं, सरकार मर्चंटचं दिलं, मोठे दादांचं दिलं. मी माझ्या सहकार्यांची नावं घेतो, दादांच्या सहकार्यांची नावं घेतो. विठ्ठलराव गायकवाड इथे बसले, 5वी शिकले. सरपंच, तुमच्या काळामध्ये आपल्याला विजोरीला जास्त झाडं लावली आपण तलावाच्याकडे. महाराष्ट्र राज्याचं वनश्री फॉरेस्ट डिपार्टमेंटचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आलं. बरोबर आहे. 5वी शिकलेल्या माणसाने केले. नंदकुमार राष्ट्रीय तुमच्या दोघांच्या कालावधीत झालेला आहे. दादा मोरे आहेत ना, इथे होती महाराज बघितले तर. दादा, तुमच्या काळात संत गाडगे बाबा अभियान राबवलं. पुणे विभागात पहिला नंबर आला का नाही? आर पाटला जास्त तुम्हाला बक्षीस मिळालं. मी क्रेडिट घेत नाही, आम्ही होतो सगळे. सरपंच ते होते, त्यांचं 10वी शिक्षण आहे. परते मॅडम 7वी शिक्षण. गावात कुठेही काय होऊ दे, परते मॅडमला फोन लावला की परते मॅडम हजरच आहे तिथं ती समस्या सोडवायला. असं काम केलेलं मी आमचं. स्वर्गीय गायकवाड समाज कल्याण जिल्हा परिषदचे माजी सभापती, 3री शिकलेले, स्टँडवर हमाली करायचे. एम पाटलांनी आणि त्यांना ते हमाली करत होते, ते मोठं उतरलं एसटीचं आणि तसंच उचललं. तसाच टॉवेलवर होती, बनेलवर होती, त्यांचा फॉर्म भरला, डायरेक्ट जिल्हा परिषद सभापती झाले आणि यशस्वीरित्या समाज कल्याण खातं 2.5 वर्ष चालवलं आणि अकलूजला त्यांनी आणून दिला त्या माणसाला. शिवाजी साठे हे तर शाळेत शिकले नाही, प्रौढ साक्षर अभियानात शिकले, फक्त सही करायला आणि वाचायला. माळशिरस तालुक्याचे सभापती होते. सगळ्या सहकार्यांना घेऊन काम केलं त्यांनी आणि महाराष्ट्र राज्याचा पंचायत राज पुरस्कार, शासनाचा आणि खासगी पुरस्कार पैसे देऊन वाले नाही सांगत, शासनाचे पुरस्कार सांगायला होते. आणि माळशिरस पंचायत समिती आयएसओ केली त्या माणसाने. जो कधी शाळेत गेला नाही, शिक्षण करताय. आमच्या लोकांच्या गरिबी स्पर्धा करताय. आता जे विरोधी पक्षाचे नगराध्यक्ष उमेदवार आहेत त्यांच्या भावनेने सांगावं, त्यांच्या सुखादुःखात त्या कधी आहेत का? माझ्या भावनेची तुम्ही इज्जत काढली शिक्षणाची. अहो, तुमचा नवरा महाराष्ट्र बँकेमध्ये काम करतो. उद्या या अकलूज नगरीने तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुमच्या नवऱ्याची बदली जिथं जिथं होईल तिथं कागद घेऊन यायची का? वोट द्यायला नगराध्यक्ष कुठं आहे, नगराध्यक्ष कुठं आहे? फॉर्म भरायला थेट तुम्ही का आला? चेष्टा करताय. आधी समाज कार्य करायचं का आणि मग तत्वज्ञान सांगा गावाला. अजून एक महत्वाची गोष्ट बोलायची.
टेंबरला आठवत असेल. आम्ही काही लोकांची नावं घेतो इथं. सकाळी ज्या ज्या वेळेस राज्यामध्ये कुठं अप्रिय घटना घडली आणि सामाजिक तणाव निर्माण झाला, आपल्या गावाने सुद्धा त्या तणावातून अनेक वेळा गेलेला आहे गाव. आता दत्ताप्पा वाघमारे नाही तिथं, स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारे आठवत असेल, दत्ता पवार आहे टेंबरला आठवत असेल. अजून अण्णा कुलकर्णी, नंदू केंगार आहे, स्वर्गीय रणतुल्ला आहे, कमलभाई आहे, विठ्ठलराव गायकवाड आहे, दादा मोरे, येसुबाई तांबोळे, विनोदभाई आहेत, स्वर्गीय प्रद्युम्न गांधी. या सगळ्यांना दोन बाळदादांनी, मी, संग्रामांनी, टेंबरलांनी गाव एक राहिलं पाहिजे, गाव शांत राहिलं पाहिजे. ते भर पावसात या महादेवाच्या मंदिरात सुद्धा आम्ही पोरांना समजून सांगून गावची एक टिकवलेली आहे. आम्ही एकामेकाच्या विरोधात काम केलंय सगळ्यांनी. स्वप्नील खरं या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी आपलं गाव आहे, या गावात कुणाच्या केसात धक्का लागता कामा नये हे आम्ही आजपर्यंत पाहिलेलं केलेलं. जानकर साहेबांच्या बाबतीत मला माझ्या आमदारांना विचारायचं आहे, तुमच्या मांडीला मांडी लावून जी काही भागारांची डबडी बसतील आणि अकलूजकरांनी पण सांगावं, हे चेहरे होते अकलूजची शांतता टिकवायला, तेव्हा डबड्यातलं एक सुद्धा डबडा आलं होतं का सांगायचं. आलत का घरात बसलेली होती ही सगळी. आम्ही रात्र लावली ते पाहिलं आठवत असेल. सोलापूरला दंगल झाली होती, मोठ्या दादा तिकडे होती. 3 दिवस सलग आम्ही झोपलो नव्हतो. गावात काय नाही झालं पाहिजे, गावात कुठं भडका नाही उडाला पाहिजे. हे प्रेम आणि कोणाच्या दृष्टिकोनातून आज टाकायला आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. आणि तुम्ही मगाशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आम्हाला धमक्या देता. तुमचं सरकार राज्यात असू नये तर केंद्रात असू धमक्याच देते. मी लोकसभा इलेक्शनला जेव्हा उभं राहायचं ठरवलं, मी माझ्या बायकोला, दोन्ही पोरींना आणि आपल्या कुटुंबाला विचारलं, कार्यकर्त्यांना विचारलं, सगळ्यांनी उभा राहतोय ते सहकार मंत्री शंभूराव मोहिते पाटील साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणाऱ्या जनतेसाठी उभा राहतोय. आणि असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही. त्यांना त्या दिवशी सांगितलेलं आहे घराच्या लोकांना, मी कोणतीही किंमत या माळशिरस तालुक्यासाठी, अकलूजसाठी, माढा लोकसभा मतदारसंघासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी मी बघायला तयार आहे. मला देखील आता काही जनतेसाठी कोणतीही किंमत नाही. शंकरराव मोठे बापनाचा नातो आहे. जाता जाता एकच हर हर जय भवानी. याद रखा देवेंद्र मोहिते पाटलांची तुमचा रंग आहे. कोणता केला अकलूजची जनता मताचा बाजू तुम्हाला करायला जबाब देणार आहे. या अकलूजची जनता काय आहे, काय प्रेम करते हे दाखवते.
आणि आता सध्या गावामध्ये ठिकठिकाणी शासकीय अधिकाऱ्याकडून कमवलेला पैसा त्याचे सेंटर सुरू आहेत वाटप. सगळ्या बहिणींना विनंती आहे, निरोप आले की जायचं आणि घ्यायचं. त्यांचाच पैसा आहे तो. मी सगळ्या कार्यकर्त्यांजवळ नाव येतो. पहिलं मोठ्यावर गावा तिथं भरपूर पैसा आहे, तुमचाच आहे तो. आणि 5 दिवस दाखवून मध्ये हिंडताय आणि सांगताय लाडकी बहीण योजना महाविकास आघाडी लोक बंद करणार आहे. आणि केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता, आणि विरोधात बसले, आम्ही कसं बंद करणार आहे? त्यांनी बंदच करून दाखवावी. उत्तमराव जानकर साहेब आहेत, मी आहे, महाविकास आघाडी काय आम्ही छोटे मावळे आहेत सगळे. त्यांनी बंद करून दाखवायची, हिंमत दाखवायची. 1,500 देते. आता आम्ही मागणार आहे 5-5 हजार रुपये. 10,000 रुपये त्याशिवाय यांना कारभार करून देणार नाही आपल्याला. धन्यवाद. जय महाराष्ट्र.